नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन, विषय गणित, घटक 5 भूमिती, उपघटक 7 वर्तुळ, व्यवसाय 34. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या वर्तुळास व्यास नाही? मित्रांनो, व्यास म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास. आता वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. तर वर्तुळाचा व्यास आपल्याला पर्याय क्रमांक ब मध्ये दिसतोय आणि पर्याय क्रमांक ड मध्ये आपल्याला व्यास दिसतो, कारण की ही जी जीवा आहे ती वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेली आहे. मग आपल्याला प्रश्न विचारलाय कोणता वर्तुळाचा व्यास नाहीये? तर मित्रांनो, अ ह्या आकृतीमध्ये व्यास दिसत नाहीये आणि क मध्ये व्यास दिसत नाही, म्हणजे अ आणि क हे आपलं उत्तर आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त अ आणि क. मित्रांनो, पर्याय क्रमांक अ आणि क यामध्ये व्यास नाही. पर्याय क्रमांक अ मध्ये आहे त्रिज्या आणि क मध्ये आहे जीवा. पर्याय क्रमांक ब मध्ये आहे व्यास आणि पर्याय क्रमांक ड मध्ये सुद्धा व्यास आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा, वर्तुळात टिंब जीवा काढता येतात. मित्रांनो, आता जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा. मग आता वर्तुळामध्ये आपण अनंत जीवा काढू शकतो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनंत. मित्रांनो, वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घ्या आणि ते दोन बिंदू जोडले म्हणजे आपल्याला जीवा मिळणार. अशा वर्तुळामध्ये आपण अनंत जीवा काढू शकतो. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3, खालीलपैकी कोणत्या पर्यायात त्रिज्या नाही? मित्रांनो, त्रिज्या म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला 2 त्रिज्या दिसत आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 1 त्रिज्या आहे. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा आपल्याला दिसत नाहीये. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दोनही जीवा आहेत. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये त्रिज्या नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा 2 त्रिज्या आहेत, कारण की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोणत्या पर्यायात त्रिज्या नाही? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये त्रिज्या नाही. प्रश्न नंबर 4, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? मित्रांनो, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदूतून जाणारी जीवा. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास. आणि ही जीवा सर्वात मोठी असते, ज्याला आपण व्यास म्हणतो. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्यास. सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. प्रश्न नंबर 5, खालील आकृतीतील वर्तुळ केंद्राचे नाव काय? मित्रांनो, वर्तुळ केंद्र या ठिकाणी म हे नाव आहे. म्हणजे आपण आपल्या कंपासचं टोक जे लोखंडी असतं ते लोखंडी टोक टेकून आपण बघा वर्तुळ काढतो. तर ते टोक म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळाचा मध्यबिंदू. तर आकृतीमध्ये त्याचं नाव आहे म. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म. प्रश्न नंबर 6, खालील वर्तुळात एकूण किती त्रिज्या दाखवल्या आहेत? तर मित्रांनो, प्रश्न नंबर 6 मध्ये आपल्याला विचारलंय या आकृतीमध्ये एकूण त्रिज्या किती आहेत? तर आता वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. अशा किती त्रिज्या आहेत? तर या ठिकाणी आपण इथून सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5 आणि त्यानंतर 6 त्रिज्या आहेत. बघा, ज्या ज्या ठिकाणी मी डॉट डॉट दिलाय त्या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे आपल्याला त्रिज्या दिसते. आता या ठिकाणी ड आणि झ हे जे ही जीवा आहे मित्रांनो, ही त्रिज्या नाही आहे, कारण की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून ही वर्तुळावर काढलेली रेषा नाही. मग एकूण किती त्रिज्या आहेत? तर 6. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6. प्रश्न नंबर 7, खालील आकृतीतील रेषाखंड य र ला काय म्हणतात? आता मित्रांनो, रेषाखंड य आणि र बघा, हे वर्तुळावर काढलेले दोन बिंदू आहेत. य आणि र वर्तुळावर काढलेले दोन बिंदू आहेत.
मग आपली एक व्याख्या आहे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा, म्हणजे य र आहे जीवा. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीवा. प्रश्न नंबर 8, खालील वर्तुळात खालीलपैकी कोणता रेषाखंड त्रिज्या होऊ शकत नाही? कोणता रेषाखंड त्रिज्या होऊ शकत नाही? आता पर्याय क्रमांक 1 आहे ड क. मित्रांनो, हा ड आणि हा क ही त्रिज्या आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरची जोडणारी वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. त्यानंतर ड ग, हा ड वर्तुळाचा केंद्रबिंदू ड आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू ग. मित्रांनो, ही सुद्धा एक त्रिज्या आहे. त्यानंतर ड ख, ड आणि ख वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. म्हणजे मित्रांनो 1, 2, 3 पर्यायामध्ये आपल्याला त्रिज्या दिसत आहेत. पर्याय क्रमांक 4 आहे ख आणि ग. मित्रांनो, ख आणि ग हे वर्तुळावरील दोन बिंदू आहेत. बघा, वर्तुळावरील दोन बिंदू आहेत. मग वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा, म्हणजे ही त्रिज्या होऊ शकत नाही. कोणता रेषाखंड त्रिज्या होऊ शकत नाही? तर 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ख ग. प्रश्न नंबर 9, सोबतच्या आकृतीतील कोणता बिंदू वर्तुळ मध्य आहे? मित्रांनो, वर्तुळ मध्य म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू. मग आता या ठिकाणी फ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे किंवा वर्तुळाचा मध्यबिंदू आहे. ज हा वर्तुळाच्या अंतर्गत असणारा बिंदू आहे. झ आणि ट या ठिकाणी आपल्याला जर हे बिंदू म्हटलं तर ते वर्तुळावरील बिंदू आहेत. तर वर्तुळाचा मध्यबिंदू किंवा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे फ. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ. प्रश्न नंबर 10, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या जर 7 सेमी असेल तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास तो काय असणार? वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट असणार. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या जर 7 असेल तर वर्तुळाचा व्यास हा 14 सेमीचा असणार. या ठिकाणी आपण उदाहरण बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये ही त्रिज्या असेल तर मित्रांनो वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या. त्रिज्या जर 7 सेमी असेल तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास. मग त्रिज्या जेवढी असणार आहे तेवढीच दुसरी त्रिज्या असेल म्हणजे तो होईल वर्तुळाचा व्यास. आणि वर्तुळाचा व्यास या ठिकाणी किती होणार? मग 7 आणि 7 म्हणजे 14 सेमी. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 14 सेमी. मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या जर 7 सेमी असेल तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असेल 14 सेमी. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसाय नंबर 34 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.